अगदी मनाच्या अंतःकरणामधून तुमचं सहर्ष स्वागत. किशोर मडवी आणि गंगाधर इंगोले. गेल्या वर्षी गंगाधर इंगोले प्लेयर ऑफ द सिरीज मालिका वीर हा किताब घेऊन गेला होता. गतवर्षी टीम होते श्रीकृष्ण दिवा, कुमार इलेमन तुर्बे आणि गावदेवी हिरोली. ती स्पर्धा आपण पाहिली असेल तर ती गाजवली ती टीमने. त्याच्यामध्ये गंगाधर इंगोले इज द बेस्ट अवॉर्ड प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. तोच गंगा आलेला आहे सलामीला साथीला घेऊन. मास्टर माइंड किशोर अशोक मडवी. तर खेळायला सुरुवात करावा मित्रांनो, ही नम्रतेची विनंती आम्ही करतो. 4 वर्ष जरी मॅचेस असले ना सामने तरी कठीण होऊन जाईल असा वेळ वाया घालवलं तर. आता काय करणार राजा, 9 आहेत ना. खेळायला सुरुवात करा ना. उदयजी टांडेल आपण 40 प्लस स्वतः खेळता, तो नियम आपण आणि तोच अंमलात आणा. अजून किती वाट पाहणार. चला मग स्पीडअप करा. बऱ्याच वेळांना वाईट वाटतं, परंतु आयोजकांची ती खंत आहे मित्रांनो. आयोजक जे सांगतील ते आम्हाला बोलावं लागतं. बऱ्याच वेळा तर का हा स्वतःचे शब्द बोलतात, तसं काही नाही. आम्हाला किती वेळ लागला तरी आम्हाला इथे थांबावं लागणार, पण आयोजकांची ती खंत आहे का वेळेनुसार मॅचेस सुरू व्हायला पाहिजे. त्यांच्या जागी तुम्ही जाऊन बसा, तेव्हा समजेल का आयोजन करताना कसं कठीणाईला सामोरं जायला. चला जाऊया, पाहूया की ते सुरू. हा पहिली मॅच फायनलचे दिवस. गत वर्षीचे चॅम्पियन बॅटिंग करताना स्ट्राईक वरती गंगाधर इंगोले. धारदार गोळे फेकताना षटकारांची आतिषबाजी करतो. नाव आहे गंगाधर इंगोले. गंगा स्लिप तैनात केली, पॉइंट आहे, कव्हर आहे, शॉट एक्स्ट्रा कव्हर. दैन्याच्या बाहेर 30च्या बाहेर लॉंग ऑफ तैनात केले आणि एक डीप मिड विकेट. हाती चेंडू पहिला घेऊन जितू यादव. पावसाळे क्रिकेट अक्षय म्हात्रेंचा वाढदिवस आणि तिथे मध्ये प्लेयर ऑफ द सिरीज. काय संघर्ष, एक पावसाळी एक उन्हाळ्यामध्ये टेनिस जो स्पर्धा पर्व त्याच्यामध्ये सिरीज म्हणजे 2 मोठ्या खेळाडूंची कश्मकश पहिल्या P1च्या पहिल्या चेंडूवर पाहायला मिळते. दोन्ही धारदार ऑलराऊंडर आमने सामने मजा येईल. 4 वरची मॅच. 1 मे पहिलं पॉवर प्ले टाकताना जितू यादव बॉलिंग मार समोर. गत वर्षीचा गेल्या वर्षाचा विजेता संघातील प्लेयर ऑफ द टुर्नामेंट जो किताब आपल्या नावी केले. ती धारदार सुरुवात करताना जॅश शॉट अँड क्रॉस द बाउंड्री. 4 रन. ना झुका है ना हे अपेक्षित आहे रोशन. आज प्रजासत्ताक दिन. किती बलिदान रोंगटे होतात जेव्हा गाणे ऐकतो ना. रक्ताचं अक्षते कतरानं कतरा थेंब थेंब सांडवलंय आमच्या स्वातंत्र्य सैन्याने. त्यांना सलाम. लाजबाब. अंगावर काटे आणतात. पहिल्या चौकाऱ्याने दणदणीत खातो खोलताना गंगा. वळवलंय मिड विकेटच्या ठिकाणी. ते क्षेत्ररक्षण फाईन शॉट लेगला चांगले क्षेत्ररक्षण पाहायला धाम मात्र मिळत नाही. 4 बिनगडी बाद. पहिल्या ओव्हर हाताळताना पहिली मॅच आपल्या भेटीला औचित्य पर्व 2 अरेज गोटवली घेऊन येते. युवक काँग्रेस चषक 2025 चा कश्मकश. 1 मे फक्त ओव्हर असेल पॉवर प्लेची. ते टाकताना गोलंदाज जितू यादव. पहिला हलका सापोली घेतली, त्याला लॉप केलं. लॉंग ऑर्मला क्लिअर करताना टप्प्याने उचली घेताना स्ट्रेट 4 रन. हात खोले केले होते. ही जोडी खूप महत्वपूर्ण असेल. 2-3 टुर्नामेंट झालं त्यांचे मन जुळत नाही. रनिंग बिटवीन द विकेट. बॅकफुट वर जाताना कडक स्ट्रोक आहे. मस्तक वर की
या सूचना दिल्या जातात आमच्या या स्पर्धेचे प्रमुख ओ जस 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 मिस शॉट ऑफ शॉट स्क्वेअर लेग. यानंतरचा जो मॅच होईल ना त्या मॅचचे दोन्ही संघ जर 15 मिनिटं लेट आले, कारण लाईव्ह पाहता साईसागर युनायटेड ऐरोली आणि जय गजान कोक्षेत, तुम्ही 15 मिनिटं जर मॅच संपल्यानंतर लेट आले तर मॅच 3 ओव्हरची होईल. याची दक्षता घ्या. वेळेनुसार या आणि टॉस करून आम्ही एक इनिंग ब्रेक नंतर टॉस करून घेणार आहोत नेक्स्ट मॅच. पहिली मॅच आपल्या बेटीला बॉलिंग मार्क पर जीत. ओ माय गॉड, माइंड ब्लोइंग एक्स्ट्रा कवर. हो हो, ही खूबसूरती है, ही देखणे पण आहे स्ट्रोक मध्ये मास्टर मन. व्हाट अ शॉट यार चरण. होती यार. उपकार मनोज भारत कुमार म्हटलं जातं मनोज कुमारला. सर्व देशावरती आधारित त्यांचे चित्रपट होते, त्याच्यापैकी हा छानस हा देश भक्तिगीत. लवली शॉट शहारे आणले. त्यात बेस्ट क्वालिटी स्ट्रोक बाय मास्टर माइंड किशोर. सोडून दिले पिचिंग डाऊन टू लेग साइड. खूप मागडा जातोय. पहिलं ओव्हर हाताळताना P1चं जितू यादव रुद्र 11 मापेकडून एक षटकार पाहिला आणि 2 चौकार. अर्थात स्कोर पोचते 16 वर. एक ताकीद दिली बाउन्सिंगची जितूला. सुपर स्ट्रोक आहे. बॅकफुट वर गेला, त्याला हुक केलं, लॉंग लेग विजन आणि फक्त सिंगल मिळते. ओव्हरची इथून मात्र झाली समाप्त. 17 धावा. चांगली सुरुवात, दमदार शानदार सुरुवात. गत वर्षीचा गेळवेसचा हा विजेता संघ श्रीकृष्णदेव बिनगडी बाद 17. येस रोशन प्लीज. स्वातंत्र्य सैनिकांना याचा सार्थक अभिमान प्रत्येक तुला मला सर्व देशवासियांना असायलाच हवं ते आहे. पहिली ओव्हरची समाप्ती झाली. स्कोर 17. दणदणी सुरुवात. एक षटकार चौकार. 11 वर खेळतो गंगा. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट पर्व पहिलं गाजवलं होतं गंगा इंगोलीने. तर क्लास स्ट्रोकने जी सुरुवात केली ना मास्टर माइंड किशोरने, त्या फटक्याला तर मात्र तोड नव्हती. Lovely, just fit inside out and cracking cover drive. मनाचे पारणे फेडून गेला. एक क्रिकेटचा देखणा फटका. मादुक सौंदर्य होतं त्या फटक्यामध्ये. पाहूया P1चं षटक संपले. जितू यादव याला सफलता मिळाली नाही, परंतु धावा दिल्या त्याने 17. 17 धावा खर्च. दुसऱ्या ओव्हरमध्ये ॲक्शन चिंदन. व्हॉट अ लवली जॅक. व्हॉट रंगात आलाय ही स्पर्धा. जी पहिले पर्व वहन मध्ये गाजवलं, तशा दुसरं पर्व मध्ये तो घातकी तो आक्रमक मला दिसायला लागला गंगा. व्हॉट अ शॉट अँड चरण. नवोदित यंगस्टार 17-16 वर्षाचा गोलंदाज, बेस्ट बॉलर पावसाळी क्रिकेट याच ग्राउंड घेतलं चंदनने. त्याचं स्वागत केलं धूमधडाक्यामध्ये. आज प्रजासत्ताक दिन, पण स्वतंत्रपणे फटक्यांची मुक्त फटकेबाजी करताना एक स्टायलिश स्ट्रोक. शॉर्ट ऑफ टू बॅकफुट केला, जॅक केला, ओव्हर द काऊ कॉर्नर अँड लॉंग ऑन. व्हॉट अ लवली. षटकार दुसरा येतो बॅटमधून गंगाच्या. स्कोर पोहोचवलाय 23 वर. 23. 23 धावा. बॅक टू ड्राइव्ह. लवली ट्राय.
पाठी मागे जाईल त्यापर्यंत क्वार्टर लवली झेल करण्याचा प्रयत्न केला चंदनने. चेंडू टाकला, बॅटवर गेला, ड्राईव्ह केला, शतरक्षकच्या या भूमिकेमध्ये स्वतः बॉलर झेल सुटला. व्हेरी हार्ड ते फ्यू सेकंद मध्ये. येसे जुने बॉल नाहीत, त्यासाठी नवीन बॉलने खेळावा लागेल. चेंडू जर बेपत्ता झाला तर. थँक्यू सो मच उदय. किती मोबाईलचा उपयोग होतो पहा. तिथे ओरडण्याची कोणतीच गरज नाही. ज्या सूचना करे ते मोबाईलच्या मार्फत केली जाते. आधुनिक काल बराच बदल झालाय. पहिल्या तर पेजरनंतर मोठमोठे असे ते फोन, नंतर पहा आयफोन, आणि याच्या काय पलट झाला. प्रत्येक मेसेज, प्रत्येक सुख दुःखाच्या गोष्टी असेल त्या बऱ्याच लांबून आपण पोचवू शकतो. हे बदल आहेत. महासत्ताक देश. दुसरं ओव्हर टाकलं जातं बॉलिंग मार्कवर. चंदन कमिंग बॉल टू द नाव मास्टर माइंड किशोर. फटका चांगला आहे डाऊन द ग्राउंड. लॉंगॉनच्या ठिकाणी तुम्हाला क्षेत्राचे फील करेल तेव्हा मात्र संधी होती आपल्या एक धाव आणखीन आपल्या खात्यात टाकण्यासाठी किशोरला. तो पोचतो वैयक्तिक एक चौकार 6 टीम पोचलेली आहे. दमदार सुरुवात करतात 25 वर. 4 ओव्हरची मॅच. दमदार सलामी हे अपेक्षित आहे. कम्युनिकेशन जुळलंय. बऱ्याच वेळेला होतं का मिस कॉलिंगचा फटका बऱ्याच वेळेला 2-3 वेळेला आम्ही पाहिला. किशोर परतलाय आणि तिथे मॅच हरलीत श्रीकृष्ण देवा. मॅचची कडा डेफिनेटली होती. टो एंड मॅचच्या अग्रभागाला लागून छाटून पुसून गेला होता विकेट. पण चूक झाली विकेट कीपर आता. ड्रॉप द कॅच. एक स्क्वेअर लेग, एक विकेटवर 2 झेल सुटले. 2 जीवनदान खेळून खेळतोय गंगा. सोडणार नाही मित्रांनो. कारण जेव्हा तो खूप मात्र अग्रेसर होतो, तो त्या वचपा काढण्याच्या मनस्थितीत असतो. जेव्हा झेल सुटतात गंगाचे त्या अकराल विकराल रूप धारण करतो खेळपट्टीवर. व्हेरी डेंजरस मॅन गंगा. स्ट्रेट नजाक होती पण मिळेल सिंगल. ऑफ ड्राईव्ह केलं, दुर्बल क्षेत्रक्षण छान पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी ओव्हरची झाली. समज एक षटकार देऊन फक्त 9 धावा. कमाल. 16-17 वर्षाच्या चंदनने कमाल केली आहे. व्हेरी गुड बॉलिंग बाय रुद्र 11 चंदन. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्यांदा बॅटिंग करण्याचं आमंत्रण दिलं श्रीकृष्ण देवा गत वर्षाचे चॅम्पियन. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 धावांच्या सरासरीने 26. येस रोशन प्लीज. बॅकफूट वर जातात प्रॉपरली. नो चान्स. ओ हो माय गॉड. षटकार क्रमांक 3 बॅटमधून बरसताना गंगाच्या चेरन. बच्चा आज भी चांद को चंदा मामा कहता है. जिस देश में टीम में गंगा रहता है. श्री कृष्ण देवा खुशीतला आणले गंगाने. एक गंगा गोविंदा. जिस देश में गंगा. व्हाट अ लवली फिल्म, व्हाट अ लवली सॉन्ग. षटकाराला धावसंख्या मात्र पोहोचतो. षटकाने लांब नचक पटकन 32 वर. दुसरं पगीदीपदावर 4 ओव्हरची मॅच. पर्व पहिलं गाजवलं श्रीकृष्ण देवानं. विजेता पद आपल्या नावे केले होतं. पण धूमधडाक्याला सुरुवात केली. पर्व 2 मध्ये काय बॅटिंग चालली आहे. 21 विकेट न गमावता स्कोर पोहोचवले 32. नजाकत आहे. हो टाइमिंग आहे. इज द सेपेस्ट शॉट ऑफ द क्रिकेट. स्ट्रेट बिटवीन लॉंग ऑन लॉंग ऑन. क्लिअर केला 4था षटकार. चरण
मिळेल का ज्या अंदाजामध्ये जे रूप धारण केले ना ते अकरा बेकरा आलाय. त्याला थोपवणं दोन मी म्हटलं होतं झेल सोडलं तर सोडत नाही, तो वेगळं रूप धारण करतो डेंजरस. 31 वर पोहोचले स्वतः गंगा. केवळ 11 चेंडूचा सामना, टीमला 38 वर. अनदर अर्धशतक वाटले होतं पण चूक झाली. बरोबर सावध जे झालं ट्रॅप होतं त्या ट्रॅप मध्ये अडकला. डीप मिड विकेट विजन एरिया. रोहित कॉट रोहित बोल बाय विकेट अनिकेतला. वेल डन अनिकेत. दॅट इज सुपर डुपर. 31 धावांची ती खेळी. 12वा चेंडू. विकेट मात्र मिळतोय. 12 चेंडूवर मात्र आपली विकेट गमावली. एक गडी बाद. स्कोर पोहोचलेले आहे 38 वर. 38 धावा. मॅन इन फॉर्म अनिकेत बांद्रे. क्रमांक 3 वर आल्या आल्यापर्यंत चेंडू त्याला फ्लिक केल्या हेलिकॉप्टर सजवलं होतं. मिड विकेटला क्षेत्र जरूर होतं पण सिंगल मात्र मिळते. सिंगलने खातं कोळतोय अनिकेत बांद्रे. ठीक पोचली 39 वर. तिसरं ओव्हर पाहू शकता मैदानाच्या आत टाकलं गेलंय. ओ माय गॉड काय चपल तयार. वन्स अगेन सेम पोझिशन पण पावलं बरेचसे पुढे येऊन झेल घ्यावा लागला. वन्स अगेन रोहित. 2 दर्जेदार झेल टिपताना 2 सफलता या ओव्हर मध्ये अनिकेतच्या बॉलरला मिळवून दिले. 39 धावा झाल्यात. 39 वर 2. दोन गडी बाद. जिथे एकही गडी बाद नव्हता 38 होत्या तिथे 39 वर 2. 39 वर 2 इन केले मैदानात. आणखीन फटकेबाजी बॅटर नितीन मंडवी. ओ माय गॉड हॅट्रिक. हो हो हॅट्रिक नाही ना. चान्स फॉर द हॅट्रिक नॉट हॅट्रिक कारण विकेट नंतर सिंगल. परत लगातार ही वॉन द हॅट्रिक नाव. संधी आहे जर 2 ओव्हर दुसरं ओव्हर दिलं तर जे विकेटनं साधलं होतं हॅट्रिक करताना 2 ओव्हर मध्ये तसे संधी मात्र निर्माण झाली आहे. चांगले ओव्हरची विकेट टेकर ओव्हर पाहायला मिळाले अनिकेतचे. तब्बल 3 धक्के दिले. आल्या आल्या गोल्डन डकचा शिकार. 0 वर. आहे डावखुरा असा हा बॅटर. किती मैदानं गाजवली होती. नौजवान असो गुठुले 11 कर्णधार पद मात्र सुरेख करायचा प्रेमनाथ. त्यांचे स्पर्धेचे प्रणेते शिल्पकार अक्षयजी मात्रे यांच्याकडून या शृंखलेमध्ये सरशाचं स्वागत आहे. ओव्हरची झाली तिसरी समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीने 39 धावा. शेवटचा हाणामारचे षटक घेऊन येते रुद्र 11 कडून रणजित. अनिकेतचं बॅडले काय आहे कारण 5 ओव्हर असते तर कदाचित त्याला दुसरं ओव्हर दिलं गेलं असतं कारण तेवढी देखणं षटक टाकताना कमबॅक करून दिलं. 2 षटकात खेचल्यानंतर 3 धक्के दिले श्रीकृष्ण दिवा टीमला. पहिला चेंडू डॉटने सुरुवात करताना रणजित. बॉलिंग मार्क पॉइंट आहे. डीप एक्स्ट्रा कबर लॉंग ऑन लॉंग ऑफ. आपले ड्राईव्ह केले पण थेट पुन्हा एकदा तिसरा झेल. ओ माय गॉड 3 झेल चपलक क्षेत्ररक्षक रोहितने टिपलेत. आणखीन एक झटका. 3 झेल दर्जेदार. ही सफलता मात्र मिळते रणजितला. प्लीज रोशन.
एक मजबूत फली आहे. अनिल जाधव असेल, जितू यादव, त्याचबरोबर म्हणजे जे झेल घेतले ना तोही खतरनाक बॅटर आहे. रोहित मजबूत फली आहे. एवढ्या हलक्याने जर घेतलं तर मग श्रीकृष्ण दिवा तिथेच गाडी मात्र त्यांची फसू शकते. धावा येणे गरजेचं आहे त्या ओव्हरमध्ये. कारण 2 चेंडू, पहिला विकेटच्या अगोदर डॉट गेलाय. चांगली गोलंदाजी सुरुवात केली. हणामारचं षटक टाकताना रणजित. फटका चांगला आहे. आल्या आल्या मात्र ऑफ ड्राईव्ह केलं. चांगला फटका, थोडेसे फंबलिंग झाले. फंबलीचा फायदा घेताना मात्र मैदानावर आपण पाहू शकतो. गुड रनिंग बिटवीन द विकेट. हेमंत आणि अनिकेत. नॉन स्ट्रायकर पण हाय फटकेबाजी केली होती अनिकेत पाटीलने. खातं खोलतो अनिकेत 2 स्कोर 41 वर. मोठ्या फटक्याची गरज होती तेव्हा मोठा फटका येणार म्हणजे येणार. ती ख्याती आहे स्लॉगिंगला. झोड झाडीचं बॅटर म्हणून प्रसिद्ध आहे अनिकेत शरण. दोन बॉलचा खेळ मात्र शिल्लक आहे. अखरी 2 बॉल शेष. पहिला डॉट विकेट 2 आणि षटकार धमाका ब्लास्ट. बॅकफुटवर जाताना मात्र शॉर्ट ऑर्म जॅक केला. बेहतरीन अंदाजामध्ये अनिकेत. जनार्दन म्हात्रे नागपूर तुमचंही सरसे स्वागत आहे. प्रत्येक दिवशी भेट दिलेली आहे या सन्मानित व्यक्तीने. जनार्दन म्हात्रे नागवा. बॅकफुटवर जाताना पंच करता लाजवाब बॉलिंग यार. डबल माइंडेड मध्ये गेल ना अनिकेत. काय करू, पोचू का नाही पोचू, तोपर्यंत वेळ गेली होती. सरळ चेंडू गेला. विकेट किपर अनिल जाधव. पहा लवली यार. गुडलेन टप्पा बॅकफुटवर जाताना डबल माइंडेड. ग्रेट शॉट. व्हॉट अ लवली एक्स्ट्रा. फक्त सिंगल मिळेल काय. डबलची मात्र मागणी केली आहे परंतु नामुमकिन. हेमंत परतलाय. डायमंड डकचा शिकार. पहिली मॅच आपण पाहिली होती पहिल्या दिवशी. गावदेवी तलवली बनाम जय गणेश कुशल सारसोळे. त्या पहिल्याच मॅच मध्ये 4 गोल्डन डक आणि 1 डायमंड म्हणजे 5 भोपले घेऊन गेले होते. त्याच्यापैकी पाहिलं तर हेमंत डायमंड डकचा या स्पर्धेमध्ये दुसरा खेळाडू बॅटर डायमंड डकचा शिकार होताना. 5 गडी बाद स्कोर पोचलेला आहे. असे बरे 4 ओव्हर अर्थातच पहिला इनिंगचा खेळ. बॅटिंग करताना पाहिलं गतवर्षीचा विजेता श्रीकृष्ण दिवा ज्याने धावा बनवल्या 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 48 आणि टार्गेट सेट केलं रुद्र 11 समोर बरोबर 49. 49 टू विन. प्लीज रोशन. कोण आहेत? जसे या व्यासपीठावर आपण पाहू शकाल आदरणीय वरिष्ठ व्यक्तिमत्व आदरणीय बलिराम पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय भूषणजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक मान्यवर पाहुणे आणि या मान्यवर पाहुण्यांचा सन्मान या व्यासपीठावर केला जाईल. बाळाराम पाटील साहेब. सन्मान का तर सन्मान आहे आपल्या कर्तृत्वाचा, सन्मान आहे आपल्या योगदानाचा आणि सन्मान आहे आपण 30 ते 40 वर्ष या नवी मुंबई शहरामध्ये आमच्या आगरी समाजाच्या कोली समाजाच्या लढ्यांकरता आमच्या गावांकरता समाजाकरता कला क्रीडा सामाजिक शैक्षणिक आध्यात्मिक राजकीय
आणि खऱ्या अर्थाने आरोग्य क्षेत्रामध्ये काम केलेले सर्व व्यक्तिमत्व, विविध कामगार क्षेत्रामध्ये काम केलेले व्यक्तिमत्व आपण पाहू शकाल. खुशी एंटरप्राइजेसचे सर्व प्रोप्रायटर आदरणीय विकाजी म्हात्रे साहेब यांचा सन्मान केला जाईल. आदरणीय श्रेयस पाटील, आदरणीय मान्यवर पाहुण्यांचा या ठिकाणी या व्यासपीठावर सन्मान. परंपरा आहे आपल्या नवी मुंबई शहराची, परंपरा आपल्या या समाजाची, परंपरा महाराष्ट्र राज्याची. या परंपरेचं अवलोकन केलं जात आहे. सचिन म्हात्रे, आदरणीय सचिनजी म्हात्रे यांचा सन्मान, सचिनजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते भूषणजी म्हात्रे यांचा सन्मान केला जात आहे. माफ करा, हे सर्व मान्यवर पाहुणे विविध क्षेत्रात कार्यरत आहेत आणि खऱ्या अर्थानं वेल महत्त्वाचे आहे मित्रांनो. कुठलंही कार्य, एखादी क्रीडा स्पर्धा असेल, एखादा उपक्रम असेल, कार्यक्रम असेल, वेल देणं आयुष्यातील महत्त्वाचं आहे. वेल कोणाकडे नाही आहे, कारण धकाधकीचं धावपळीचं युग आहे, जग खूप फास्ट आहे आणि या धावपळीच्या युगामध्ये वेल देणं आयोजनाला महत्त्वाचं आहे. आदरणीय प्रेमनाथजी मढवी यांचा शुभ सन्मान, प्रेमनाथजी पाटील, माफ करा, प्रेमनाथजी पाटील साहेब वरिष्ठ व्यक्तिमत्व आमच्या या गोठवली परिसरातील, गोठवली गावातील, त्यांचा शुभ सन्मान आणि या स्पर्धेची आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह. आदरणीय प्रल्हादजी म्हात्रे, अनेक वेळा त्यांना भेटण्याचा योग आम्हाला येतो. 40+ लेजेंड खेळाडू आणि एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व मी म्हणेन, त्यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जात आहे. मॅच ऑन आहे. तसेच वरिष्ठ व्यक्तिमत्व प्रेमनाथजी मढवी ज्यांचा मी उल्लेख केला, गुरुवर्य टॉस करताना अनेक वेळा आमच्या सोबत ते, मग आपल्या आगरी कोळी समाजाचे मोर्चे असतील, मागील काही वर्षांमध्ये जी परिस्थिती बदलली ना या नवी मुंबई शहरामध्ये, आदरणीय प्रेमनाथजी मढवी त्यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जात आहे. आयोजन कमिटी आपण पाहू शकाल, जरी निमंत्रक अक्षय रमाकांत म्हात्रे असतील तरी त्यांचे सहकारी, कारण अशा प्रकारची स्पर्धा आणि या स्पर्धेच्या आयोजनामध्ये अनेकांचे हातभार आणि अनेकांची मेहनत लाभलेली असते. जाऊया कॉम्बॉक्समध्ये, आमचे गुरुवर्य दुसऱ्या इनिंगचा लेखाजोखा आपल्या समोर मांडतील. थँक्यू सो मच राकेश. गंगा पहिला चेंडू घेऊन P1चं पहिलं ओव्हर शॉट ऑफ द बॅकफुटवर त्यांना पंच केले, पण फक्त सिंगल मिळते. ज्या बॅटरने फिल्डिंग करताना तब्बल 3 झेल टिपले, तो रोहित पहिल्या चेंडूवर शॉट ऑफ चेंडू बॅकफुटवर जाताना हॉरिझॉन बॅटने त्याला पंच केलं. सिंगल घेताना खातो कोलतं टीम रुद्र 11 मापेज आणि स्वतः रोहित आपलं स्वतःचे लक्ष्य 49 ओव्हरची ही मॅच. चला, एक इनिंग ब्रेक नंतर आलेलं नाही साई सागर युनायटेड आणि जय गजानन कुक्षेत. जर मॅच झाल्यानंतर 15 मिनिटं उशीर कराल तर 3 ओव्हरचा मॅच सामना खेळवला जाईल. बॅकफुटर फटका बसलाय, चान्स फॉर द कॅच. ओ माय गॉड, मास्टर माइंड स्वेरले गुरून काय झालं नेमकीच जर पाहिलं तर आपलं स्पष्ट निर्देशन येईल का. स्वेरलेगला जो कॅप्टन होता शिवम पांडे तो येईल ना आपल्याला टक्कर देईल याच्याकडे लक्ष मात्र केंद्रित झालं होतं. एकाग्रता भंग पावली, नतीजा एका मोठा बॅटरचा हा जीव सोडलाय. खतरनाक बॅट्समन आहे. त्याच्या जर शांतपणावर जाऊ नका, त्याची अंदरुनी ताकद आहे ती खूप घातक आहे. फटकेबाजी छान करतो. जर झेल सोडल्यानं फलंदाजी जर भरली ना, तिथे टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच लूज होण्यासाठी श्रीकृष्ण कारणीभूत असेल. झेल सोडलाय, फटका पहा, कन्फर्टी स्ट्रोक, हो माय गॉड, लॉंग लेग, परत मिळेल फक्त सिंगल. बॅटमधून दर्जेचा फटका सुजितच्या. स्कोर पोहोचते सिंगलने 3 वर. लक्ष्य 49, 4 ओव्हरचा हा सामना. धुवाधार बॅटिंग पाहिली पहिले इनिंग मध्ये. तब्बल 4 षटकार 1 चौकार सहित 31 धावसेंकर परतला गंगा. ही दमदार सुरुवात. किशोर साहबर 1 चौकार सहाने. then अनिकेत बंद्रे हा केवळ 1. नितीन 0 गोल्डन डकचा शिकार आणि हेमंत धावचित मात्र बाद होताना डायमंड डकचा शिकार. अशा 5 गडी बाद पहिल्या बॅटिंग करताना 4 ओव्हर मध्ये श्रीकृष्ण दिवा 48 बनवल्या आणि टार्गेट 49 ठेवलं. रुद्र 11 मापे. त्याचा पिछा करताना 3 चेंडूच्या समाप्त 3 सिंगल दिलेत गंगा. इंगोलेने बॅकफुटवर जाताना चांगला फटका, आपण दुर्दैव म्हणायला लागेल काय. स्ट्रोक चांगला, फक्त सिंगल.
काय गोलंदाजी क्लिअर. ये समय सूचकता हा गुण बॉलरच्या कडे आपल्याला पाहायला मिळतं. गंगाधर इंगोले जी स्पर्धा पर्व पहिले जिंकली ना त्याच्यामध्ये प्लेअर ऑफ द सिरीज मालिका वीर हा किताब गंगा इंगोल्याला मिळाला होता. तोच धारदार गोलंदाजी टाकताना अवघ्या 4 चेंडूंमध्ये सिंगलच्या रूपाने 4 धावा मोजल्यात. कडक बॉलिंग. आदरणीय ज्ञानेश्वरजी पाटील यांचं आगमन झालेले आहे. सरसे स्वागत आहे. फटका चांगला आहे. बॉलर बॅक टू ड्राईव्ह दूरवरून जायले हे अनिकेत पाटील. लाजबाब फिल्डिंग. जेवढं देखणं फिल्डिंग तेवढी अचूक थ्रो ही लाजबाब अनिकेतची. बेस्ट फिल्डर म्हणून नवी ओळखला जातो अनिकेत. हेमंत असेल हे दर्जेदार फिल्डर आहेत. श्रीकृष्ण दिवाकडे सिंगल मिळते. काय पहा ज्याप्रमाणे नंबर असतो त्याप्रमाणे पहा सिंगल आतापर्यंत गंगानं. क्लेवर बॉलिंग. लाजबाब बॉलिंग. 12:30च्या आसपास ही धावगती मात्र ठेवायला लागेल मॅच जिंकण्यासाठी. प्रत्येक ओव्हर मागे चांगला चेंडू दर्जेदार चेंडू. वॉट अ बॉलिंग आहे. सुपर एंड ऑफ द मॅग्निफिसंट स्पेस ऑफ बॉलिंग इन पॉवर प्ले. गंगा ओनली गिवन 5 रन. फक्त 5 धावा. एक सफलता मिळत होती पण साधा झेल मात्र मास्टर माइंडला टिपता आलं नाही. हे दुर्दैवी होतं. पहिली ओव्हरची समाप्ती बिन गडीबाद 5. जाऊया ऐकूया. कारल्याची आपली आई एक वेळा. वा हे विविध गीत पहिल्या दिवसामध्ये सादर करतोय. नाव आहे रोशन म्हात्रे. डिक्स जॉकी. पहिली ओव्हरची समाप्ती 49 धावसंख्येला उत्तर मात्र फक्त 5. बिनगडी. नेक्स्ट मॅच बनवा अनाउन्समेंट करतोय. साईसागर युनायटेड ऐरोली आणि जय गजानन कुक्षेत. प्लीज जर आपण आला असेल तर आपली उपस्थिती आपण आम्हाला दर्शवायची आहे. आणि आता 15 मिनिटं मॅच संपून झाली तर 3 ओव्हरची सामना खेळवला जाईल याच्या सूचनेकडे लक्ष द्या. यॉर्कर किंग मोहन राव लेफ्ट हँड राऊंड द विकेट. यॉर्कने सुरुवात केली. हेलिकॉप्टर पण प्रॉपर नव्हतं टायमिंग. अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा ज्याने 31 धावा बॅटिंग करताना आणि पहिल्या ओव्हर हाताळताना काय ऑलराऊंडर सादर केलं. गंगा सुपर फिल्डिंग. फक्त सिंगल. जेवढे आल्यात ना तेवढ्या फक्त सिंगल आल्यात. नो डबल नो हिट बाउंड्री. आउट ऑफ द 6 तर पाहायला मिळालं नाही आतापर्यंत. नो स्ट्राईक. कोण आहे. रोहित. हात खुल्या करायला सुरुवात अजून केली नाही. उडवल्या पण चान्स फॉर द कॅच. व्हेरी डिफिकल्ट बट 4 रन. जम्प मारली मासलीप्रमाणे जसे पाण्यामध्ये जमिनीवर ग्राउंडवर झेपावला होता परंतु हार्ड लक. चेंडू मात्र चिडून फाळून बिटवीन काऊ कॉर्नर मिड विकेट. 4 रन. काय क्लीन क्वालिटीचा थेट प्रक्षेपण दाखवता. तोड नाही. काय जेम मारले इन स्क्रीन मध्ये पाहिलं. लाजबाब. ही सोनूची की स्कोरर प्रदापन करते क्रिकेट टेनिस विश्वामध्ये. जास्तीत जास्त मी प्रेक्षकांना विनंती जे पाहतात या जरी सोनूच्या की स्कोरच्या माध्यमातून त्या सर्व तमाम प्रेक्षकांना विनंती आहे की जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. आणि या वाहिनीला आपण प्रकाश ज्योताताना चांगला प्रयत्न. हार्डलक गंगा पण 4 धावा वसूल केला. पहिल्या चौकार बॅटमधून इनिंग मध्ये बरसताना रोहितच्या झेल सुटल्यानंतर मात्र चौकार आल्या. तोच पोचलाय चौकार वैयक्तिक 6 वर आणि टीमला रुद्र 11 माफेला पोचवते अर्थातच 10 वर. दुसरं प्रगतीपथावर पहिली सिंगल दिली नंतर मात्र 4. हलकीशी बातचीत होते गंगा आणि थोडेसे दुखापत झाले म्हणून आतमध्ये येतो का थोडा सूचित करतोय. बऱ्याचशा टुर्नामेंट आपण पहिल्याच मॅच मध्ये हारतोय ही खंत आहे परंतु या थोड्यासाठी या गोष्टी असतात. जो बलवान संघ असतो त्या चुकीनं शिकले ना तर पुन्हा एकदा रुलावर गाडी येते त्या टीमचे. मजबूत संघ आहे.
किती वर्ष पाहिला नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये हा संघ 5च्या आत आपल्याला दिसतोच म्हणजे दिसतो. नाव आहे श्रीकृष्ण दिबा. परंतु रुद्र 11 माप्याला हलक्याने घेऊ नका. आई 3 वर्षामध्ये खूप मध्ये धुमाकूळ घालतोय. रोहितची ती बॅटिंग, जितू यादवचा तर परफॉर्मन्स ऑलराऊंडर. बॉल, ओ माय गॉड व्हॉट अ कॅच. वय वर्ष 45-46. अजबचा हा चमत्कारिक कॉटन बोल्ट. तारीफ करतो मी मोहनराव. सुपर. परंतु खास कौतुक आहे बालाराम पाटील यांचं, अमित बालाराम पाटील यांचं, कारण त्यांनी बॉलर ही सायकल प्लेअर ऑफ द सिरीजला ठेवण्यात आलेली आहे. ते उपस्थित आहे मुख्य व्यासपीठावर. त्यांचं सरसे असं स्वागत आहे. इतर मान्यवरचं मी त्याच आदराने स्वागत करतोय. काय फटका होता, पण त्याच्यापेक्षा या 45 वर्षाची जादू किती तीक्ष्ण होती. बरेच म्हटलं जातं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये का 39, 37, 35 वयामध्ये अलविदा करतात. काय फटका पुरंत चेंडू या करण्यापर्यंत. व्हॉट अ लवली कॅच बाय मोहन राव अँड बॅक इन टू द प्लेन. मोस्ट विकेट जिची तलाश होती ती शोधलं आणि रोहितला मात्र रवाना केलं. वैयक्तिक 6 टीमची धावसंख्या 10 पहिला हादरा. रुद्र 11 मापे. सायकल बाबाला जमलं नाही ते जो जितावे सिकंदरम पाहिलं. काय फिल्म होती यार. आमिर खान ती दौड. सायकल मजबूत आहे. ते आपल्या पायाचे स्नायू ते मजबूत करतायत. आजच्या घडीला व्हेरी हाय प्राइस ऑफ द पेट्रोल अँड डिझेल. त्यासाठी सायकल चवला कमी 7-8 किलोमीटर आणि तंदुरुस्त राहा हा संदेश मात्र या शृंखलेच्या मार्फत सायकल प्रेझेंट केले ना त्याने देण्याचा प्रयत्न केले. त्यांचा विशेष आम्ही आभार व्यक्त करतोय. अमित बालाराम पाटील प्लेअर ऑफ द सिरीज सायकल. चांगला चेंडू या करण्याचा प्रयत्न. बॅटला आतल्या पृष्ठभागावर लागणारा शॉट्स फेरलेला. क्षेत्ररक्षण होत सिंगल मात्र रोखू शकला नाही. आणखी एक दर्जेदार बॅटर आलाय मैदानाच्या आत. नाव आहे अनिल जाधव. आदरणीय अशोकजी सोनावळे यांचं हार्दिक स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. त्याचबरोबर सोबत प्रमोदजी शिंदे आहेत. त्यांचे सरचे स्वागत आहे. स्पर्धे प्रणित अक्षयजी म्हात्रेकडून. बॉलर बॅक टू ऑन ड्राइव्ह केला. तिथे पोहोचेल का नामुमकिन चेंडू फॉर आचारन. क्लिअर द बाउंड्री बिटवीन लॉंग ऑन अँड लॉंग ऑफ. चारण बेतेनी स्ट्रोक बॅटमधून मध्ये आला सुजितच्या. 4ने मात्र बढवतोय ते टीम. रुद्र पोहोचले 15 लक्ष 1 दुसरं ओढ टाकतोय टीम कडून. आपलं पहिलं हाताळताना मोहन राव एक सफलता अर्जित केली. कॉटन बोल्ड करताना मोहन रावने लेफ्ट हँड राऊंड द विकेट. क्लास क्रिकेटचा दर्जेदार स्लॉक. ओ माय गॉड. फाईन स्वेलला क्लिअर केला. चुंबन घेऊन गेला. भीतून गेला षटकार. आला बॅटमधून चौकार सुजितच्या. षटकार 6 रन. अशा 2 ओव्हरचा खेळ संपलाय. चोख प्रत्युत्तर आता म्हणता येईल. 21 बनल्यात एक गडी बाद. येस प्लीज कंटिन्यू रोशन. मराठी मायभूमीला कार्य सम्राट हवाय नवा. जनतेच्या मनावर दादानी ठोकलाय दावा. चर्चा रंगली घराघरात. रस्त्यावरती दारादारात. चर्चा रंगली घराघरात. धावा 12 चेंडू आणि 28 धावा. हे समीकरण आलं जिंकण्यासाठी. रुद्र 11 मापे टीम समोर 49चा पिछा करताना 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी गमावल्यानंतर 21. मॅचला रंगत आणले 2 फटक्याने. याकला कसं हेड अँड आय कॉर्नेशन सुपर अँड स्लॉग ओव्हर द फाईन स्क्वेअर लेग अँड मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क बाय सुजित. चला दोन्ही टीमचे कॅप्टन साई सागर युनायटेड ऐरोली टीम कॅप्टन आणि त्याच्या विरुद्धामध्ये खेळणारा जय गजानन कुक्षेत टीम कॅप्टन. प्लीज या आपली टॉस येथे होईल आणि तो सामना असेल 4 ओव्हरचा. प्रत्येक मॅच 4 ओव्हरचे असतील याची दक्षता घ्या. परंतु एखाद्या वेळा जर दोन्ही टीम उशिराने आले तर तो सामना आम्ही 3 ओव्हरचा खेळू. हा फेरबदल करण्याचा सर्वाधिक अधिकार मात्र राखून ठेवलाय
आरिस गोठोलीने आयोजित करताना स्पर्धा. तिसऱ्या ओला होईल सुरुवात. जाऊया पाहूया. मॅच मात्र एक वेगळ्या वळणावर इव्हन ठेवले. आता आहे समोर अनिल जाधव. एजे चांगला चेंडू, चांगली सुरुवात केली कॅप्टनने. शिवम पांडे टीम कॅप्टन, या वर्षी मला त्याला नियुक्ती केली कर्णधार म्हणून. कॅप बनवली जेव्हा पहिली स्पर्धा इरती गोठवली आणि तिथेच मात्र त्याने सुरुवात केली कॅप्टनला. येणारे आत्ता चेंडू सिलेक्ट आहेत 11 मध्ये 28. सांगितलं पॉइंट आहे, कव्हर आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन लॉंग ऑफ. चांगला चेंडू वळण घेतलं, वळणावून घेतल्या चेंडूच्या बरोबरीने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर, पण मिस टायमिंग शॉट स्क्वेअर लेगला जिथे मोहन रावने आपलातून अचंबित करण्यास जो झेल घेतला कॉटम करता तो शतक फक्त सिंगल मिळते. आणखी सिंगलने रुद्र 11 माफे पोहोचते 22 वर. येणारा 10 चेंडूचा खेळ बाकी आणि 10 मध्ये आता जिंकण्यासाठी 27 धावा, 10 गेंदे 27 रन. पहिला मॅच आपल्या भेटीला गत वर्षीचा चॅम्पियन्स खेळतोय श्रीकृष्ण दिवा. डिफेंड करताना रुद्र 11 माफे या टीम बरोबर. अवे फ्रॉम द बॉडी, कडक स्ट्रोक आहे, कडक अँड बेहतरीन. दॅट इज अ लवली क्रॅकिंग एक्स्ट्रा कव्हर ड्रॉ अँड 4 रन. सुपर्ब. येस रोशन प्लीज. कुणाचा मनी रे दर्जा कुणाचा. बॅटिंग बाय सुजित. चौकार षटकार चौकार विजयाच्या आड यायला सुरुवात केली श्रीकृष्ण दिव्याच्या टीमच्या मध्ये. खूप अडचण निर्माण करतोय. हे विकेट जर मिळालं नाही तर मात्र खरं नाहीये. 26 वर पोहोचवलं चौकाने. अवे फ्रॉम द बॉडी अपसाइड ऑफ स्टंप. दॅट इज अ लवली वॉट अ क्रॅकिंग एक्स्ट्रा कव्हर ड्राय बाय सुजित. रुद्र 11 मापे. 26 बनले. येणारे चेंडू आता शिल्लक 9 मध्ये 23 धावा. वॉट अ मॅच, वॉट अ सुपर डुपर उत्कंठावर्धक मॅच आपल्या भेटीला. लेफ्टन एकदम मात्र खूप खडतर प्रवास मात्र राहील. श्रीकृष्ण गंगाला च्या डोक्याला दस्तक देऊन गेला हा ओलांडून षटकार. 6 रन. कमालीची बॅटिंग आहे माझ्या काँग्रेस पक्षाचा, माझ्या काँग्रेस पक्षाचा. बॉलिंग एनालिसिस बाय शिवम पांडे. एक तर डावखुरा फलंदाज दिलेली देवाची देणगी. एकही चेंडू मात्र परफेक्टली नॉट पिचिंग ऑन द पिच ऑफ द सर्फेस. एकही चेंडू मात्र आतापर्यंत चांगला नाही. जेवढे दिले तेवढे मात्र अपोले. त्याचा पुरेपूर फायदा उठवला सुजितने आणि त्याला लांब लचक फेकताना आपण पाहिलं. 32 धावा. आता येणारे चेंडू शिल्लक 8 मध्ये 17 बरोबर. 17 हा जर्सी प्रदान केलेला गंगा चेअरअप करतो. मित्रा घाबरू नको, कधी कमबॅक होऊ शकतं आपलं. 8 चेंडू आणि 17. समोर सुजित. ओ माय गॉड, चमत्कारी खराब प्रदर्शन. जी जीव तोड गोलंदाजी गंगाने आणि मोहन केली त्याच्यावर पाणी फिरवलं कॅप्टनने. आणखी एक षटकार. आता फक्त 11. 7 चेंडू आणि 11. चौकार षटकार. जस्ट लाईक द नंबर ऑफ द मोबाईल. व्हॉट अ नाईसली प्लेड बाय सुजित फॉर रुद्र 11 मापे. रोहित गेला त्याच्यानंतर सर्वस्वी जबाबदारी फळली. केवळ 9 चेंडू मध्ये 30 धावा कुठल्यात. 3 षटकार 2 चौकार. व्हॉट अ लवली वादळी खेळी साकारताना. आता 7 चेंडू मध्ये 11. मॅच कुठे होती, मॅच कुठे आणली पहा सुजितने. लवली प्लेड यार. हकार एक्सलिप तैनात केली आहे. खराब प्रदर्शन बॉलिंगचं. एकही चेंडू मात्र त्याच्या लौकिकाला साजेसा पडला नाहीये. हे बॅटलक म्हणावं लागेल. प्रयत्न जरूर केला होता परंतु चेंडू पिचिंग झाला ऑफसाइड ऑफ स्टंप. हो माय गॉड, इट्स अ फेअर डिलिव्हरी. कारण ऑफसाइडच्या अगोदरच पुढे उभे राहतो हे निकस काढला. व्हॉट अ अंपायरिंग बाय गुरुनाथ पाटील. इट्स अ वाईड. नॉट फेअर, इट्स वाईट. थोडासा उशिराने परंतु
वाईड. आणखी एक धाव मिळते. स्कोर 39 वर. आता 10 धावा इथून बनवायच्या आहे मॅच जिंकण्यासाठी. रुद्र 11 मापे. 7 चेंडू आणि 10 धावा. काय होऊ शकतं? कमबॅक करण्याची अजूनही संधी आहे श्रीकृष्ण देवा. अजून मॅच गेलेली नाहीये. सिंगल घेतल्यानं पुन्हा स्ट्राईक आपल्या स्वतःजवळ अबाधित ठेवलं. व्हॉट अ सेन्सिबल क्रिकेट प्लेड बाय सुजित फॉर रुद्र. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 40 धावा 1 गडी बाद अशा दमदार स्थितीमध्ये रुद्र 11 मापे. येणारे 6 चेंडू आणि 6 चेंडू होणारे जिंकण्यासाठी 9. काय होईल कोणालाच माहित नाही. बिकॉज क्रिकेट इज गेम ऑफ चान्स. प्लीज रोशन. पुन्हा एकदा आवाज देतोय साई सागर युनायटेड ऐरोली टीम कॅप्टन आणि जय गजानन कुक्षक टीम कॅप्टन. प्लीज आपण टॉससाठी या. 6 चेंडू आणि 9 धावा. थँक्यू सो मच सचिनजी म्हात्रे आणि त्यांच्या मित्र. कारण धावटी भेट आपण दिली आणि या व्यासपीठाची आपण खऱ्या अर्थाने शोभा वाढवली. त्यासाठी या स्पर्धेचे प्रणेते अक्षयजी म्हात्रे यांच्याकडून आणि आर्यस गोटीलच्या वतीने तुमचे विशेष आम्ही आभार व्यक्त करतोय. 6 चेंडूचा खेळ इथून बाकी आहे. 6 मध्ये कंपल्सरी 9 धावांची आवश्यकता. आणि पुन्हा एकदा स्ट्राईकला व्हेरी डेंजरस मॅन ज्याने कमी चेंडूमध्ये 2-3 षटकार 2 चौकारी साणे धावा कुठल्यात 31. बरोबर याच धावा 31 कुठल्या होत्या पहिल्या इनिंगचा डाव खेळताना गंगाधर इंगोलीने. बघूया यॉर्कर किंग एक गेला. दुसरा यॉर्कर किंग. अपेक्षा आहे श्रीकृष्ण दिवाला का अनिकेत काहीतरी करेल. समोर एकदम बॅट्समन जसं रखरख होऊन तापलं जातं तसं मॅच खऱ्या अर्थाने तापवणारा बॅट्समन सुजित आहे समोर. 6 चेंडू आणि 9 धावा. चान्स फॉर द कॅच. ओ माय गॉड. ओ लवली फिल्डिंग यार. सुपर फिल्डिंग. कॅचेस विन द मॅचेस. सुपर्ब या सुपर्ब. आलेला घास. काय करावं आज. कारण हेमंत पाटील सारखा एक सर्वोत्तम क्षेत्ररक्षक कोणाचा तरी नजर लागले काय श्रीकृष्ण दिवा. हे मात्र समजण्याच्या पलीकडे. एकदम नाखुश निराश या टीमचा प्रमुख प्रकाश. काय करावं बॉलरने. का झेल मात्र घेतील क्षेत्ररक्षक. झेल सुटलाय. फक्त सिंगल मिळते. चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी टिचून गोलंदाजी टाकतो बिचारा अनिकेत पाटील. परंतु त्यांना 7 मिळत नाही. आता 4 चेंडू आणि 6 धावा. 4 चेंडू 6. काही होऊ शकतं. गोलंदाजी चांगले आलेलं होतं. झेल सोटला डीप एक्स्ट्रा कव्हरला झेल घेताना हेमंत पाटील यांच्याकडून आलेली संधी गमावली. बॅटला किस केलंय सुजितने. चांगली बॅटिंग करताना रुद्र. व्हेरी गुड बॉलिंग यार. बॅटच्या खालून. हो हो हो. सुपर बॉलिंग सुपर बॉलिंग. 3 मध्ये 6. व्हॉट अ मॅच. पहिल्या दिवशी मध्ये आपण मॅच पाहिली असेल. साई धाम नेरुल विरुद्ध तिथे मॅच होती. अर्थातच रिद्धी सिद्धी. चालेल या ओव्हर नंतर आम्ही टॉस घेऊ. हो हो पिचिंग खूप बाहेर आहे. हे खूप बाहेर आहे. इट्स अ वाईट. आणखी एक वाईट मिळतोय आणि धावसंख्येमध्ये पुढे जाते 42. आता 5 धावांची आवश्यकता. येणारे चेंडू 3. 3 मध्ये 5. आदरणीय प्रेमनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते होईल टॉस. राईट आर्म राऊंड द विकेट. आणखी एक खराब चेंडू. ओ माय गॉड. आता 3 मध्ये 4. चांगला प्रयत्न करतोय पण तर सावध आहे बॅट्समन. सेटल बॅट्समन. अर्थात सुजित. बातचीत केली जाते. अनिल जाधव जो प्रमुख आरसा असतो मिरर असतो जेव्हा स्ट्राईकला बॅट्समन असतो तो पाहतो डोळ्यामध्ये त्या आरशामध्ये नेमकं काय आपलं चुकतोय. ते चुकलेलं सांगण्यासाठी गेला अनिल जाधव. काय करावं काय डावपेच आखावायला पाहिजे. आपण तर व्यवस्थितरित्या चेस करतोय पण एक क्षणाला जर चूक केली तर मात्र ती मागात पडेल. 3 चेंडूचा खेळ बाकी. 3 मध्ये 4. फटका चांगला. मॅचला फिनिश. ओह माय गॉड. कॅचेस ड्रॉप 2 झाल्या. त्याचा खामियाजा त्याचा भूदंड मात्र भोगायला लागला. हार्ड लक बॅड लक श्रीकृष्ण दिवा.
नन ऑफ अदर इज प्लेयर ऑफ द मॅच इज गोज टू द ज्या बॅटरने खऱ्या अर्थाने एक हाती सामना जिंकून दिला तो सुजित ठरला या मॅचचा हिरो सामनावीर. हार्ड लक श्रीकृष्ण दिवा. खूप चुका झाल्याचा टॉसकडे आम्ही जाणार आहोत. आम्ही जाणार आहोत बरोबर टॉस का अभ्यास आणि तिथे सन्माननीय